नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे हायटेक शेतकरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांना कर्जमाफी आता लवकरच ही देण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, या संदर्भातील सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर मित्रांनो, यामध्ये कर्जमाफी ही कधीपासूनची करण्यात येणार, तसेच ही कर्जमाफी कितीपर्यंत असेल, तसेच या कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र असतील, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, महाराष्ट्रातील महायुती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना निवडणुकीच्या काळात कर्जमाफीचे मोठे आश्वासन दिले होते. मित्रांनो, शेतकऱ्यांच्या मतावर आधारित हे वचन देण्यात आले होते. परंतु निवडणूक संपल्यानंतर आणि सत्ता स्थापन झाल्यानंतर या महत्त्वाच्या मुद्द्याकडे शासनाचे लक्ष वळले नाही. मित्रांनो, शेतकऱ्यांना दिलेले हे आश्वासन काही काळांसाठी विसरले गेल्याचेही यामध्ये दिसून आलं. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर यासाठी आमदार बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुद्धा केलेलं होतं. मित्रांनो, या शासनाच्या वचनबद्धतेची आठवण करून देण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलनाचा मार्ग स्वीकारला होता. मित्रांनो, या धैर्यवीर पावलांमुळे शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. मित्रांनो, त्यांच्या या निर्धारामुळे शासनालाही या गंभीर विषयाकडे लक्ष देण्यास यामध्ये बच्चू कडू यांनी भाग पाडले आहे. मित्रांनो, या आंदोलनाच्या दरम्यान शासनाने आमदार बच्चू कडू यांना आश्वासन दिले होते की शेतकरी कर्जमाफीसाठी एक विशेष समिती ही स्थापन केली जाईल आणि या समितीच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ दिला जाईल. तसेच असे वचनही यामध्ये बच्चू कडू यांना देण्यात आलेले होते. मित्रांनो, या आश्वासनानंतर शासनाने या दिशेने काही प्राथमिक पावले उचलल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक महत्त्वाचं असं वक्तव्य केलेलं आहे. मित्रांनो, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण देत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. मित्रांनो, त्यांनी स्पष्ट केले आहे की कोणत्याही श्रेणीतील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल आणि कोणतेही शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार नाहीत. मित्रांनो, मंत्री बावनकुळे यांनी यावेळी सरकारची स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की खरोखरच कर्जमाफीची आवश्यकता असणाऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांनाच या कर्जमाफीचा लाभ दिला जाईल. मित्रांनो, शासनाचा हा हेतू आहे की ज्यांना खरोखरच या सुविधेचा गरज आहे, म्हणजे या कर्जमाफीची गरज आहे, त्यांनाच यामध्ये प्राधान्य दिले जाईल. मित्रांनो, यामध्ये पात्र शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र शेतकरी कोण असतील तर यामध्ये सर्वप्रथम आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणारे शेतकरी, त्यानंतर ज्यांच्याकडे मर्यादित शेती जमीन आहे, म्हणजेच 1 हेक्टर किंवा 2 हेक्टरपर्यंत अशा शेतकऱ्यांना यामध्ये कर्जमाफी देणार आहे. तसेच शुद्ध शेतीवर अवलंबून असणारे कुटुंब, तसेच ज्यांना खरोखरच कर्जमाफीची गरज आहे असे शेतकरी, तसेच कोणते शेतकरी यामधून वंचित असणार, म्हणजे यामधून अपात्र केलेले आहेत. मित्रांनो, मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की खालील श्रेणीतील लोकांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार नाही. मित्रांनो, यामधील अपात्र शेतकरी यामध्ये कोणते असतील तर मोठमोठे फार्म हाऊस घेऊन असणारे शेतकरी, त्यानंतर मोठ्या लेआउटचे शेतकरी, तसेच शेतीवरून कर्ज घेऊन शहरी भागात व्यवसाय करणारे लोक, त्यानंतर आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे शेतकरी. या निकषानुसार असे स्पष्ट होते की शासन सरसकट कर्जमाफी करण्याचा विचार करत नाही. याचा अर्थ असा आहे की पात्र शेतकरी देखील या कठोर निकषामुळे या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर समिती स्थापनेची योजना जर पाहिली तर शासनाने या संपूर्ण प्रक्रियेसाठी एक विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. मित्रांनो, या समितीच्या जबाबदाऱ्या ह्या खालीलप्रमाणे असतील. यामधील समितीच्या जबाबदाऱ्या जर पाहिल्या तर पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांची वेगवेगळी यादी तयार करणे, तसेच प्रत्येक अर्जाचे सविस्तर परीक्षण करणे, तसेच निष्पक्ष आणि पारदर्शक निकष लागू करणे, तसेच अंतिम यादी प्रसिद्ध करणे, असं या समितीचे हे कार्य असतील. मित्रांनो, या समितीच्या अभ्यासकांच्या आधारावर शेवटी कोणाला लाभ मिळेल आणि कोणाला मिळणार नाही हे निश्चित केले जाईल. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर कर्जमाफी महत्त्वाचा मुद्दा जर पाहिलं तर कर्जमाफी कधी मिळणार. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की कर्जमाफी नेमकी कधी होणार आहे. या प्रश्नाचे उत्तर अद्याप अस्पष्टच आहे. शासनाने समिती स्थापनेची घोषणा केली आहे, परंतु या संपूर्ण प्रक्रियेसाठी कोणत्याही निश्चित वेळ मर्यादा जाहीर करण्यात आलेली नाही. मित्रांनो, सध्याची कर्जमाफीची स्थिती जर पाहिली तर अद्याप समिती स्थापन केलेली नाही. तसेच समितीची कार्यपद्धती स्पष्ट नाही. तसेच कर्जमाफीची निश्चित तारीख देखील अज्ञात आहे, म्हणजे स्पष्ट करण्यात आलेली नाही. तसेच शेतकऱ्यांना अजूनही या कर्जमाफीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या यामध्ये अपेक्षा काय असतील या कर्जमाफी संदर्भात
जर पाहिलं तर शेतकरी समुदायाची अपेक्षा अशी आहे की शासनाने या प्रक्रियेसाठी एक निश्चित वेळ मर्यादा ठरवावी. त्यांना वाटलेत की अनिश्चिततेच्या या परिस्थितीत त्यांच्या समस्या आणखी वाढत आहेत. जर यामध्ये पाहिलं तर शेतकऱ्यांची मागणी अशीही आहे की शासनाने ठोस निर्णय घेऊन यामध्ये पारदर्शकता आणावी. मित्रांनो, यामुळे शासनाची आव्हाने यामध्ये वाढणार आहेत. आणि शासनाची आव्हाने काय असतील तर मित्रांनो, या संपूर्ण प्रक्रियेत शासनासमोर अनेक आव्हाने आहेत. एकीकडे शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा दबाव आहे, तर दुसरीकडे राज्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करावा लागतो. या संतुलनामुळे हा निर्णय प्रक्रिया सध्या मंदावत आहे. मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीत असे दिसून येते की शेतकरी कर्जमुक्तीचा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे. शासनाने या विषयावर अधिक गंभीरतेने विचार करून लवकरच ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी लक्ष देऊन त्यांना न्याय मिळावा यासाठी शासनाने प्रभावी धोरण आखले पाहिजे. तसेच मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर या प्रकरणात शासनाने आपली वचनबद्धता दाखवून शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी त्वरित आणि प्रभावी कार्यवाही करणे आवश्यक आहे. मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी सातत्याने पुढे येत असताना राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांनी कर्जमाफीबाबत योग्य वेळी निर्णय देण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. त्यानंतर आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत एक महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे. तर मित्रांनो, राज्य सरकारने केलेल्या महत्त्वाच्या निर्णयावर बोलताना सरकारकडून कर्जमाफीचा निर्णय देखील घेतला जाईल अशी ही माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी यामध्ये देण्यात आली आहे. मित्रांनो, मात्र यामध्ये जर पाहिलं तर जे लेआउटवाल्यांना आहेत तसेच फार्म हाऊसवाल्यांना आणि कर्ज काढून मर्सिडीज घेऊन फिरणाऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने लाडक्या बहिणीसाठी जो महिना 1,500 रुपये सुरू केला आहे तो पुढच्या काळात लाडक्या बहिणींना 2,100 म्हणजे 2100 रुपये देण्यात येणार आहेत. आणि आम्ही शेतकऱ्यांना शब्द दिला होता की पुढील 5 वर्ष शेताचे बिल म्हणजे जे वीज बिल आहे ते देण्यात येणार नाही आणि आमच्या सरकारने सांगितलं आहे खऱ्याखुऱ्या गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देणार आहोत. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. मित्रांनो, त्यांची कर्जमाफी आम्ही करणार आहोत, पण शेतीवर कर्ज काढून ज्यांनी मर्सिडीज घेतल्या, ज्यांचे लेआउट्स आहेत तसेच फार्म हाऊससाठी कर्ज घेतलेल्या कर्जमाफी मिळणार नाही. तसेच धनदांडग्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, ज्यांना गरज आहे त्यांनाच कर्जमाफी मिळायला हवी असं देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती तयार होत आहे. अधिवेशन काळात या समिती घोषित करू असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांसोबत कालच चर्चा झाली आहे आणि आता समिती तयार होत आहे आणि अधिवेशन काळात ती आम्ही घोषित करू असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर कर्जमाफीची निश्चितता अजूनही नाही, म्हणजे कर्जमाफी कधी होईल हे यामध्ये स्पष्ट नाही. तर मित्रांनो, जर कर्जमाफी झाली तर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचीच बातमी असेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया का अशाच नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.